एकदा काय झालं माहितीये का, दक्षिण भारतातल्या एका छोट्या गावामध्ये सरस्वती आपल्या मुलाबरोबर चिन्मय सोबत राहत होती. सरस्वतीचे पती देवाघरी जाऊन 10 वर्ष झाली होती. तेव्हापासून सरस्वती गावामध्ये छोटी मोठी कामं करून स्वतःची आणि आपल्या मुलाची गुजराण करत होती. आता चिन्मय जवळजवळ 15 वर्षांचा झाला होता. अम्मा, मी एक काम शोधलंय बरं का. कसलं काम? लाकडं तोडण्याचं काम. पण बाळा, त्यासाठी तर तुला जंगलात जावं लागेल. हो अम्मा. जंगलात जंगली जनावरं पण असतात बाळा. जर तुला काही झालं तर माझं काय होणार? अम्मा, अगं असं काहीच होणार नाही, काळजी करू नकोस तू. माझ्यासोबत आणखीनही बरेच लोक जंगलात येणार आहेत. आणि बघितलेस का, माझ्याकडे केवढी मोठी कुऱ्हाड आहे ती. एकही जंगली जनावर माझ्याजवळ येण्याची हिम्मतच नाही करणार. स्वतःची काळजी घे बाळा. हो अम्मा, तू काळजी करू नकोस. दुसऱ्या दिवसापासून चिन्मय बाकी लाकूडतोड्यांसोबत जंगलात जाऊ लागला. लाकूडतोड्यांनी त्याला झाड तोडायला शिकवलं. तो सुद्धा लवकरात लवकर काम शिकत होता. असेच अनेक दिवस गेले. पावसाच्या दिवसांमध्ये एक दिवस चिन्मय एकटाच जंगलात आला. तो कापण्यासाठी झाडं पाहत होता, पण सर्व झाडं ओली होती. ही सगळी झाडं तर ओली आहेत. थोडं पुढे जाऊन बघायला हवं. चिन्मय घनदाट जंगलात पोचला. तिथे अचानक त्याला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. तो आवाजाचा पाठलाग करत करत आणखीन आत जाऊ लागला. तिथे एका झाडाजवळ एक मुलगी लटकलेली आणि अडकलेली पाहिली. अरे 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 अरे, तू इकडे कशी काय अडकलीस? चिन्मयने त्या मुलीला खेचलं. तेव्हा त्याने पाहिलं की त्या मुलीला पंख सुद्धा आहेत. हे काय, तुला पंख आहेत? हो, मी परी आहे. पहिल्यांदा पृथ्वीवरती फिरायला आलते. रात्रीच्या अंधारात एक वाघीण माझ्या मागे लागली होती. मी घाबरून पळू लागले आणि इथेपर्यंत आले. मी वाघिणीपासून तर वाचले, पण त्यावेळेस पासून इथून मी निघू नाही शकले. माझ्या पंखाला पण दुखापत झालीये. बघ ना. चिन्मयने आपल्या कुऱ्हाडीने झाडं तोडली आणि परीला मोकळं केलं. धन्यवाद, तू मला आझाद केलंस. तुझं खूप खूप आभार. आता तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. तू जखमी आहेस ना, अशा परिस्थितीत तू उडू पण नाही शकणार. आणि जर या जंगलामध्ये राहिलीस तर कुणीतरी जंगली जनावर येऊन तुझी शिकार करेल. तर तू माझ्यासोबत चल. बहुतेक तू खरं बोलतोयस. पण तुझे हे पंख जर माणसांनी ते बघितले ना तर? कोणच नाही बघणार. परीने जादू केली आणि रूप पालटलं आणि एक साधी मुलगी बनली. आता चल. चिन्मय परीला घेऊन आपल्या घरी आला आणि घरी जाऊन आपल्या अम्माला त्याने सगळं काही सांगितलं. अम्मा, परी ठीक होईपर्यंत आपल्याला तिची काळजी घ्यावीच लागेल. हो बाळा, तू वैद्यकडे जाऊन मलम घेऊन ये. नाही नाही, मलमची गरज नाहीये. पऱ्या त्यांच्या स्वतःच्या शक्तीनेच ठीक होऊन जातात. बस आम्हाला जेवण आणि आरामाची गरज असते आई. ठीक आहे बाळा, तू आराम कर. मी सगळ्यांच्या जेवणाचा बंदोबस्त करते. परी तिथेच झोपली आणि चिन्मय आणि सरस्वती घराबाहेर आले. परी आपली पाहुणी आहे. आपल्याला तिला चांगलं चांगलं जेवण बनवून द्यायला पाहिजे. हो अम्मा. बाळा, आपल्याकडे तर पैसे पण नाहीत ना, पण हे ताजे शेवग्याच्या शेंगा उगवल्या आहेत. विचार केलता काही दिवसानंतर तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी बनवेल, पण आता परीसाठी हीच बनवते. हो अम्मा, तुला जसं योग्य वाटेल तसं. त्या दोघांचं सगळं बोलणं परीने ऐकलं आणि त्यांच्या तिथून जाण्यानंतर परीने त्या शेंगांच्या झाडावर जादू केली. सरस्वतीने त्या शेंगांचा वापर करून स्वादिष्ट सांबार बनवलं आणि भाताबरोबर ते परीच्या पानात वाढलं. खूप स्वादिष्ट आहे. हो, या शेवग्याच्या शेंगा मी स्वतः उगवल्या आहेत. मला माहित आहे आई. परी जेवली आणि त्यामुळे तिची शक्ती वाढली आणि आपोआपच तिच्या जखमा सगळ्या भरून निघाल्या. आता मी एकदम व्यवस्थित आहे. आता परीलोक मी जाऊ शकते आई. तुम्ही दोघांनी खूप मदत केली. धन्यवाद. हाच आमचा धर्म आहे बाळा. आई, मी तुम्हाला काहीतरी देऊन जाते. कृपा करून त्याचा स्वीकार करा आई. तुमच्या शेवग्याच्या शेंगाचं झाड जादुई बनलं आहे. तुम्ही जेवढ्या वेळा शेवग्याच्या शेंगा तोडाल ते तेवढ्या वेळा पुन्हा उगतील. जेवढं पाहिजे तेवढं सांबर बनवून खावा. धन्यवाद चिन्मय, तू खूप चांगला आहेस.
परी उडून तिथून निघून गेली. सरस्वती आणि चिन्मय बाहेर आले. त्यांनी त्या शेंगांच्या झाडाच्या काही शेंगा तोडल्या आणि पुन्हा तिकडे नवीन शेंगा यायला लागल्या. हे पाहून दोघही खूप खुश झाले. आता आपण ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस सांबर बनवू शकतो चिन्मय. अम्मा, सांबार बनवून विकू पण शकतो. हो. चिन्मय आणि सरस्वतीने त्या झाडाच्या खूप शेंगा तोडल्या आणि त्या शेंगांचा वापर करून खूप सांबार बनवलं आणि त्यासोबतच भात पण बनवला. मी हा सांबार भात विकून येतो अम्मा. सांबार भाताचा डबा घेऊन चिन्मय बाजारात आला. लोक आवडीने सांबार भात खायचे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे द्यायचे. त्या दिवसापासून सरस्वती रोज जादूच्या शेंगा तोडून त्यापासून सांबार बनवायची आणि चिन्मय तो सांबार भात बाजारामध्ये नेऊन विकायचा. जादूच्या शेंगांपासून बनलेला सांबार भात चिन्मय आणि सरस्वतीच्या उपजीविकेचं साधन बनलं. त्यानंतर सरस्वती कधीही कुणाच्या घरी कामासाठी गेली नाही आणि चिन्मय सुद्धा लाकडं तोडण्यासाठी कधीही जंगलात गेला नाही. त्यांनी आपली गुजराण सांबार भात विकूनच केली. दमादमपूर गावामध्ये केतन त्याची बायको रत्ना हिच्यासोबत राहत होता. केतन त्याचा मुलगा प्रणित याच्यासोबत समोस्याचं दुकान चालवत असायचा. केतनच्या समोस्याच्या दुकानाच्या समोर त्याचा लहानपणीचा मित्र मुन्ना त्याचं कुल्हड चहाचं दुकान होतं. केतन मुन्नाला प्रत्येक वेळी भेटायला जात असायचा. काय हाल आहे मुन्ना? आज तुम्ही तुझ्या कुल्हड चहाची दुकान वेळेने उघडली. ह्याच कारणाने मला रेखाच्या हातची घाणेरडी चहा प्यावी लागली. क्षमा कराल केतन दादा, पण माझी तब्येत थोडी खराब होती. ह्याच कारणामुळे दुकान मी थोडी उशिरा उघडली. अर्थ डॉक्टरांना दाखवून औषध घेऊन घे आणि आज आराम कर. शरीरच जीवन आहे. हो, मी औषध घेतलं, पण तुमच्या दुकानावर आज ग्राहकी दिसत येत नाही. कशी येणार? आज प्रणित त्याच्या मित्राच्या लग्नात गेला आहे. दुकानात समोसे तोच बनवतो. जेव्हा प्रणित येऊन जाईल तेव्हा दुकानावर समोसे बनवून तोच विकेल. आणि तेवढ्यात तिथे प्रणित पोहोचतो. मुन्ना काका, एक चहा द्याल बरं? लवकर द्या, कारण दुकानात मिठाई बनवायला जायचं आहे. एक काम कर, तू जाऊन समोसे बनवायला सुरू कर. मी तुझ्या दुकानावर चहा पाठवून देतो. हां, हे ठीक राहील. चल बेटा, मी घेऊन येतो. प्रणित गेल्यानंतर मुन्ना त्यांना म्हणतो, तुमचा मुलगा खूप मेहनती आहे. दिवसभर दुकान चालवतो, खूप मेहनत करतो. ही गोष्ट मी खूप चांगल्याने समजतो. 2 चहा द्या, मी घेऊन जातो. तुमच्याशी संध्याकाळी भेटतो, तेव्हा गप्पे लावूया. प्रणित त्याच्या समोसेच्या दुकानामध्ये दिवस रात्र मेहनत करत असायचा. दिवस रात्र समोसे बनवून त्यांना विकायचं काम करत असायचा. पण ह्या गोष्टीवरून प्रणितचा मित्र मंगलू त्याला खूप जलन व्हायची. प्रणितच्या समोसेच्या दुकानावरती खूप गर्दी असायची, पण मंगलूच्या मिठाईच्या दुकान प्रत्येक वेळी खाली असायचं. बाळा मंगलू, कुठे आहेस? हे बघ, प्रणितने तुझ्यासाठी समोसे पाठवलेत. जी, मी आत्ता आलो. याची काय गरज होती? मी त्याच्याशी जाऊन भेटून घेतो. मंगलू सरळ सरळ प्रणितच्या दुकानामध्ये जातो. ते ग्राहकी खूप चांगली सुरू आहे. फ्री मध्ये समोसे वाटतोय. अरे भावा, अशी काही गोष्ट नाही आहे. ते अनायसे मी समोसे आज जास्त बनवले होते, म्हणून विचार केला की तुला देऊन देऊ. मला सगळं माहितीये. तू हे सगळं मुद्दामून करतोस मला नीचा दाखवायला. तुझ्या समोस्यांची दुकान माझ्या मिठाईच्या दुकानापेक्षा जास्त चालते म्हणून. माझा बिलकुल पण हा अर्थ नव्हता. तू चुकीचं समजतोय. चुप राहा आणि आपलं काम कर. मंगलू प्रणितच्या दुकानामध्ये त्याच्याशी भांडून झाल्यानंतर तिथून निघून जातो आणि जाऊन एका बागेमध्ये बसतो. हा प्रणितचा बच्चा स्वतःला समजतो काय? आणलं की समोसे चांगले बनवतो, पण माझी मिठाई पण कोणापेक्षा कमी नाही. याचं काहीतरी करावं लागेल. मंगलू मनामनामध्ये बोलतच असतो आणि तेवढ्यात तिथे गोलू येतो, जो की त्या गावाचा चोर होता आणि जेलमधून काहीच दिवसापूर्वी सुटून परत आला होता. अरे गोलू भाई, तू जेलमधनं कधी सुटला आणि इथं ह्या बगीच्यात काय करतोय? हां, आता मागच्या आठवड्यातच आलो आहे. आतापासून चोरी करणं मी बंद करून देईल आणि एक साधं आयुष्य जगील. साध्या आयुष्यात खूप चोचले आहे गोलू भाऊ. खूप चिंतित वाटतो आहे. काय झालं?
मंगलू गोलूला त्याचा सगळा समस्या सांगतो. तेव्हा गोलू त्याला म्हणतो, अबे एवढीची गोष्ट, जाऊन त्याच्या समोस्यामध्ये चमालगोटा मिळून टाकतो, म्हणजे पोट खराब करायचं औषध मिळून टाकतो. अजून काय, पूर्ण गाव जेव्हा त्याचे समोसे खाऊन शेतांकडे धावणार तेव्हा मजा येणार. हे काही जास्त नाही होऊन जाणार. मी तर सुझाव दिला, बाकी सगळं आता तुझ्यावर आहे. गोलूची गोष्ट खरी आहे. मी त्याच्या समोस्यामध्ये औषध मिळून त्याची पूर्ण दुकान चौपट करून टाकेन. मंगलू त्याच्या घरामध्ये पूर्ण रात्र तोच विचार करतो आणि गोलूला काही पैसे देऊन प्रणीतच्या समोसेच्या दुकानामध्ये दवाई मिसळण्यासाठी सांगतो. आजच्या दारूची सोय तर झाली, त्याच्या समोश्यामध्ये औषध टाकून देईल आणि संध्याकाळी मस्त टिकून झोपून जाईल. हे असतं आयुष्य, असतं आयुष्य, मजा येईल. गोलू प्रणीतच्या समोसेच्या दुकानामध्ये जाऊन त्याच्यावरती दवा टाकतो आणि त्या दिवशी समोसे खूप जास्त विकले जातात. लोक लांबून लांबून येऊन दवाई मिसळलेली समोसा घेऊन जातात. बघितलंस आई, आज आपले समोसे खूप विकले. देव करो आणि आपला व्यापार असाच चालत राहो. दोघं जण बोलतच होते, तेवढ्यात काही लोक त्यांचं पोट दाबून त्यांच्या तिथं आले. हे तू समोस्यामध्ये काय मिळवलंस? माझ्या घरचं पूर्ण पाणी संपून गेलं. शेतातल्या गवतांनी काम चालवावं लागत आहे. तुझे समोसे खूप वाईट आहेत. माझा पूर्ण परिवार बाथरूमचे चक्कर काटून काटून थकला आहे. काय मिसळलं होतंस तू समोस्यामध्ये? मी तर आधीच बारीक आहे. पूर्ण दिवस अपचनामुळे अजून बारीक झालो आहोत. दवाईवाले समोसे खाऊन पूर्ण गावकऱ्यांना जुलाब लागले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रणीतचं समोस्याचं दुकान चालणं बंद झालं. यानंतर तुझ्या दुकानात कोणी नाही येणार. सगळे मिठाई खाणार, समोसा कोणीच नाही खाणार. प्रणीतचे दुकान चालत नसल्यामुळे मंगलूचं मिठाईचं दुकान खूप चालू लागलं आणि ह्याच गोष्टीमुळे प्रणीत त्रासून जाऊन मुन्नाच्या चहाच्या दुकानावरती जातो. काय सांगू मुन्ना काका, इतकं सगळं चांगलं सुरू होतं, आज बघा परेशान होऊन गेलोय. बेटा, उतार चढाव तर येतच राहतात. साधं जीवन उच्च विचार. मुन्ना काकाच्या तोंडामधून साधं जीवन उच्च विचार ऐकून प्रणीत तिथे त्याच्या वडिलांना बोलवतो. बाबा, इकडे या. माझ्याकडे आपलं दुकान वाचवण्यासाठी एक योजना आहे. काय योजना आहे आता? तुम्ही खिचडी खूप चांगली बनवता. आपण खिचडीचा व्यवसाय करावा तर? याने लोकांचं जे पोट खराब आहे ते पण ठीक होऊन जाईल. त्यांना हलकं खाणं खायला मिळेल आणि आपला व्यापार जो बिघडून गेला आहे तो ठीक होऊन जाणार. वाह बेटा वाह, तू काय योजना काढली आहे. आपण असंच करू. काय मी पण यामध्ये सहभागी होऊ शकतो? आपण कुल्हड खिचडी बनवून विकू. अरे मुन्ना भाऊ, ही पण काय विचारायची गोष्ट आहे. तुम्ही पण नक्की आमच्या कुल्हड खिचडीच्या दुकानावर येऊ शकता. केतन, मुन्ना आणि प्रणीत त्याच दिवशी त्यांच्या खिचडीचं दुकान ओपन करतात आणि केतन खिचडी बनवून प्रणीतला देतात. प्रणीत त्याला कुल्हडमध्ये टाकून लोकांना विकू लागतो. या या, कुल्हड खिचडी खा. ज्याचं पण पोट बिघडलं आहे त्यांनी या आणि हे खाऊन जा. पहिल्या दिवशी मुफ्त उपचार. हो बेटा, तू पहिल्या दिवशी मोफत करून खूप चांगलं केलंस. जर आज कोणी ठीक होऊन गेलं तर उद्यापासून आपली ग्राहकी पण वाढून जाणार. पहिल्याच दिवशी कुल्हड खिचडी खूप विकली जाते. त्यांची ग्राहकी खूप चांगली झाली आणि जसं जसं लोकांना समजलं की कुल्हड खिचडी खाल्ल्यानंतर पोट दुखायचं बंद होतं, ते प्रणीतच्या कुल्हड खिचडीच्या दुकानावरती जाऊ लागले. मला माझ्या पूर्ण परिवारासाठी कुल्हड खिचडी द्या आणि ह्या वेळेस थोडंसं जास्त द्या. आणि बघता बघता प्रणीत, मुन्ना आणि केतनची कुल्हड खिचडीचं दुकान खूप चालू लागलं. दोघंही बाप आणि मुलगा आणि मुन्ना कुल्हड खिचडीचे दुकान चांगलं चालवू लागले. तुमचं खूप खूप धन्यवाद, जे तुम्ही मला पण कुल्हड खिचडीत सहभागी करून घेतलं. हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे की जेव्हा आमच्यावर संकट होतं तेव्हा तुम्ही आमच्या सोबत उभे होतात. आणि हे सगळं बघून गोलू आणि मंगलू त्यांचं डोकं खाजवू लागले. गोलूला चोरीच्या गोष्टींमुळे पोलिसांनी पुन्हा एकदा पकडलं आणि मंगलू त्याचं छोटंसं मिठाईचं दुकान पुन्हा चालू लागला, जी कधीच चालत नव्हती.